माढा तालुक्यातील कनेरगाव परिसरात गेल्या 4 महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय। शुक्रवारी दिनांक 4 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कनेरगाव येथे काही ठिकाणी ग्रामस्थांना बिबट्या दिसून आला। कनेरगाव शिवारातील सेना माढा उपसा सिंचनच्या रस्त्यावर तसेच शिवाजी मोरे यांच्या शेतात व महादेव काळे रामलिंग केदार यांच्या वस्तीजवळ बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत। याचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी ग्रामस्थातून करण्यात येत आहे। कनेरगाव येथील रामलिंग बापू केदार यांच्या वस्तीवर रात्री 11 वाजता देशी गायीच्या कालवडावर झडप घालून जखमी केले। जनावरांच्या ओरडण्याच्या आवाजाने केदार कुटुंबीय जागे झाले। ते बाहेर आल्यानंतर बिबट्या तेथून पळून गेला। यामुळे पुढील अनर्थ टळला। त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान काळे व मोरे यांच्या शेताच्या बांधावर केळीच्या बागेशेजारून बिबट्या जात असताना काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला। यानंतर कनेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी वन विभागाचे कर्मचारी वनसेवक विकास नागनाथ डोके यांना फोनवरून ही माहिती देताच वनसेवक डोके हे 5 मिनिटात तेथे आले। विशेष म्हणजे वनसेवक विकास डोके त्या ठिकाणी आल्यानंतर बिबट्या रस्ता ओलांडून जाताना त्यांच्यासह अनेकांनी पाहिला। यामुळे डोके यांनीही गावात बिबट्या असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे। तसंच यापूर्वी काशीनाथ हंबीरराव मोरे यांच्या शेळ्याच्या कळपातील एक बोकड ही बिबट्याने फस्त केले आहे। काशीनाथ मोरे हे त्यांच्याकडे असलेले 10 ते 15 शेळ्या चरण्यास सोडले असताना त्यांच्या डोळ्यादेखत बिबट्याने त्यांचे बोकड झडप घालून पळवून नेऊन फस्त केले आहे। या घटनेने घाबरल्याने मोरे यांनी तेथून पळ काढला। गेल्या 4 महिन्यात परिसरातील शेतकऱ्यांच्या शेळ्या, बोकडांचे व जनावरांचे बिबट्याने नुकसान केले आहे। याकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन खात्याने तातडीने गावात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावं अशी मागणी गावातील ऋतुराज काळे, रामचंद्र डोके, शंकर काळे, शिवाजी मोरे, रामलिंग केदार यांनी केली आहे।